Don't talk. Listen, all of you. Hello students, today we are going to see one big numerical problem and one important theory questions. In this topic number 8.10, there are two derivations like this, with a dielectric and without a dielectric. First one, today we are going to see without dielectric, capacity of a capacitor without dielectric. आता बघा हा प्रॉब्लेम आपण कॅपॅसिटर शिकलो, कॅपॅसिटर कॅपॅसिटीचं एसआय युनिट काय आहे कोण सांगेल? कॅपॅसिटीचं एसआय युनिट काय आहे? फॅरड. काय आहे? फॅरड. आणि फॅरड पेक्षा मग लहान युनिट मायक्रो फॅरड आहे, नॅनो फॅरड आहे, पिको फॅरड आहे, PICO, पिको फॅरड, मायक्रो, नॅनो, पिको. बरोबर. आता मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, नॅनो म्हणजे 10⁻⁹, पिको म्हणजे 10⁻⁻12. ओके. आता सगळ्या व्हॅल्यूज ह्या मायक्रो फॅरड मध्ये दिलेल्या आहेत. लक्ष द्या. व्हॉट इज द क्वेश्चन? फ्रॉम द फिगर गिवन बिलो, ही फिगर आहे, या फिगर मधून फाइंड द व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटन्स C. हा, C ची व्हॅल्यू फाइंड करा. व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटन्स C म्हणजे A and B असे दोन पॉइंट्स आहेत की त्यांच्या दरम्यान, इन बिटवीन टू पॉइंट्स A and B, in between points A and B, the capacitors are connected. Capacitors are connected in different ways. During previous period we have seen capacitors connected in series and capacitors connected in parallel. लक्ष द्या इकडे. तर कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन पॅरलल असतील. पॅरलल साठी काय फॉर्म्युला आहे? डायरेक्ट ऍडिशन करायची असते कॅपॅसिटर्स, बरोबर. आणि सिरीज साठी काय? त्यांच्या रेसिप्रोकल्सची सम करावी लागते. असे रेसिप्रोकल्सची सम करावी लागते. मग आता हे दोन कॅपॅसिटर आहेत, हे पॅरलल आहेत, हे दोन सिरीज मध्ये आहेत. मग यांचा एक बनवायचा, यांचा एक बनवायचा, अजून सर्किट बनवायचं. परत ते जर का सिरीज मध्ये आले तर त्यांना सिरीजच्या नियमाने ऍड अप करायचं. नंतर त्याच्याबरोबर यांच्यापासून एक बनला, परत हा तर आहेच, परत हे सिरीज मध्ये आहेत, आणि मग नंतर कोण कसं पॅरलल मध्ये असेल हे सर्किट रेड्यूस करत जायचं. आणि एक इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर्स या A आणि B याच्या ऐवजी हा एकटा जोडला तरी हे सगळे चा जो इफेक्ट असेल तेवढाच इफेक्ट याचा असणार आहे. लक्ष द्या. काय सांगितलं बघा? फ्रॉम द फिगर गिवन बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ द कॅपॅसिटन्स C. म्हणजे यांच्या दरम्यान हा जो C आहे एकच वापरायचा आहे आपल्याला, जास्त नको, सगळे काढून घ्यायचे, ते एकच वापरायचं आहे. हा, त्या सगळ्यांचं काम तो एकटा करेल. त्याला म्हणतो आपण equivalent capacitors, effective capacitor, resultant capacitor, net capacitor. Okay, if the equivalent capacitance between A and B is to be, जर A आणि B यांच्यामधला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स हा 1 मायक्रोफॅरड असेल, यांच्या दरम्यानचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स किती? 1 मायक्रोफॅरडचा जर असेल, ऑल अदर कॅपॅसिटर्स आर इन मायक्रोफॅरड, आणि सगळे कॅपॅसिटर्स हे मायक्रोफॅरड मध्ये आहेत. हा C1 बघा 8 मायक्रोफॅरड, C2 बघा 4 मायक्रोफॅरड, C3 बघा 1 मायक्रोफॅरड, C4 आहे 4 मायक्रोफॅरड, C5 आहे 4 मायक्रोफॅरड. हे 4 चे आहे, 1 चा हा 8 आणि 4 मायक्रोफॅरडचे आहे. मग बघा C1, C2, C3, C4, C5 are all given values written here.
ह्या सगळ्या दिलेल्या किमती आहेत. आता काय करायचं, एक एक टप्पा कमी कमी करत जायचा. बरोबर, हे तुम्ही 10वीला पण शिकले असतात, पण ते कशाविषयी होतं, रेजिस्टर्स विषयी होतं. रेजिस्टर्स आर इन सिरीज, रेजिस्टर्स आर इन पॅरलल. बरोबर. आता कपॅसिटर C4 आणि C5 कसे आहेत, पॅरलल आहे. अरे आपण काल 2 कॉम्बिनेशन पाहिले की नाही, पॅरलल आणि सिरीज. कालची व्हिडिओ क्लिप नाही पाहिली तुम्ही, मग हे तर समजायला पाहिजे. तर हे दोघं कसे आहेत, पॅरलल. पॅरलल मध्ये असतील तर त्यांचे काय होते, सरळ सरळ ऍडिशन होते. तर बघा, कपॅसिटर C4 and C5 आर इन पॅरलल, ते पॅरलल मध्ये आहे. मग त्यांच्यापासून बनणारा एकच CP समजा, यांना काढायचा आणि CP लावायचा. तो CP कितीचा लावायचा, C4 प्लस C5, कारण ते पॅरलल मध्ये आहे. पॅरलल असतील तर डायरेक्ट ऍडिशन होते आणि सिरीज मध्ये असतील तर त्यांच्या रेसिप्रोकल्सचे ऍडिशन होते. असा फॉर्म्युला आहे, सिंपल फॉर्म्युला आहे. तर मग C4 ची व्हॅल्यू 4 आहे, C5 ची व्हॅल्यू पण 4च आहे आणि 4 प्लस 4 8 मायक्रोफॅरड, कारण सगळे मायक्रोफॅरड मध्ये आहेत व्हॅल्यूज, हे दिलेलं आहे. बरोबर समजलं. मग हे CP काढला की CP कोणाच्या बदल्यात, यांच्या बदल्यात हा CP आता. बरोबर, बाकीचे जसेच्या तसे, आणि यांच्या बदल्यात हा CS असेल. CP आला 8 मायक्रोफॅरड. बरं, आता यांचा हिशोब करू. हे सिरीज मध्ये, सिरीज म्हणजे काय, एकाच लाईन, वन आफ्टर द अदर. तर बघा, कपॅसिटर C1 and C2 आर इन सिरीज. C1 C2 कसे आहेत, सिरीज मध्ये. मग फॉर्म्युला काय आहे, सिरीज साठीचा 1/CS = 1/C1 + 1/C2. बरोबर. मग यांच्या फॉर्म्युला, मग याच्यापासून 1/CS = याला एकच फॉर्म्युला बनवायचा आहे. कसा, C2 1 C2 प्लस C1 1 C1 अपॉन C1 C2. माहिती की नाही हा फॉर्म्युला. पण आपल्याला फक्त CS पाहिजे. काय करा, रेसिप्रोकल करा. CS = हे वरती जाईल C1 × C2 आणि C1 + C2 डिनॉमिनेटरला येईल. मी C1 अगोदर लिहिला, C2 नंतर लिहिला, काय फरक पडत नाही ऍडिशन मध्ये. आता व्हॅल्यू टाका, CS ची व्हॅल्यू काढायची. C1 किती आहे, 8 टाकला, मल्टिप्लाइड. C2 किती आहे, 4 मल्टिप्लाइड. इथं प्लस आहे, हा हे मल्टिप्लाइड आहे, हे प्लस आहे. 8 + 4. बरोबर. 8 चौका 32 आणि 8 + 4 12. बरोबर. मग 4 ने भाग द्या, 4 × 8 = 32, 4 × 3 = 12. शॉर्ट लोवेस्ट फॉर्म 8/3 मायक्रोफॅरडचा आहे. कोण, CS. म्हणजे दोघांना काढलं आणि 8/3 मायक्रोफॅरडचा CS लावून दिला तर सारखंच काम करेल. आता हे 2 बनवले आपण. आता पुढच्या स्टेपला काय करायचं बघा. आता नाव इक्विव्हॅलेंट सर्किट विल बी. आता इक्विव्हॅलेंट सर्किट यांच्याबद्दल एक आणि त्या दोघांच्या बद्दल एक तयार केला. नाव C3 and CP. C3 and CP कसे आहेत, इन सिरीज. पॅरलल मध्ये नाही. ते पॅरलल कोणाला म्हणतात, या दोघांचे 2 पॉइंट कॉमन, इकडे पण 2 पॉइंट कॉमन, त्याला पॅरलल म्हणतात. पण हे सिरीज मध्ये आहे. बर, सिरीज मध्ये असतील तर मग असाच फॉर्म्युला. कोण कोण सिरीज मध्ये आहेत, C3 आणि CP. तर जसं 1 2 होते, याला C3 म्हणून घ्या 1 ला आणि C2 ला CP म्हणून घ्या. तोच फॉर्म्युला आहे, फक्त नोटेशन. आणि यांचा जो येईल एकच या दरम्यान, त्याला काय म्हणूया, C' म्हणूया. काय म्हणूया, C'. आन्सर वाला. मग C' = C3 CP अपॉन C3 + CP. हाच फॉर्म्युला वापरला. मग C3 ची व्हॅल्यू 1, CP ची 8, मग 1 × 8 अपॉन 1 + 8. 1 + 8 9, 1 × 8 8 1 जाईल. मग 8/9 जर अजून लोवेस्ट करता येईल तर करायचा, नाही होत असेल तर नाही करायचं. 8/9 तर लोवेस्ट होणार नाही. संक्षिप्त रूप. मग C' आला हा, त्यांच्या बदल्यात हा तर जसाच्या तसाच, अजून हा पण जसाच्या तसा आहे. आता पुढे त्याचं करू काय करायचं. तर
8/9 मायक्रोफॅरड. नाव इक्विव्हॅलेंट सर्किट बिकम्स, आणि आता हे घडल्यानंतर इक्विव्हॅलेंट सर्किट असं बनलं. तेच सर्किट, तेच फक्त इक्विव्हॅलेंट सर्किट. आता नाव पुढचा टप्पा काय, सी डॅश अँड सीएस. याचे दोन टोकं कॉमन, याचे दोन टोकं कॉमन, म्हणजे हे कसे आहेत, पॅरलल आहेत. बघा हा, हे समजणं गरजेचे आहे. तर नाव इक्विव्हॅलेंट सर्किट बिकम्स सी डॅश अँड सीएस. नाव सी डॅश अँड सीएस आर इन पॅरलल आहे, तर डायरेक्ट ऍडिशन करा सी डॅश प्लस सीएस, सी डॅश प्लस सीएस, आणि त्यांच्यापासून जो एकच बनेल याच्या दरम्यान, या दोन पॉइंटच्या दरम्यान, तो काढा, तो म्हणजे सी इक्विव्हॅलेंट. इक्यू म्हणजे काय, इक्विव्हॅलेंट. मग सी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू सी डॅश प्लस सीएस. पॅरलल असतील तर सरळ सरळ ऍडिशन करायची, आणि सिरीज असतील तर रेसिप्रोकलची सम करायची, मग त्याला हा फॉर्म्युला बनवू. ओके, एकदम सिंपल, डिफिकल्ट नाही. आता सी डॅश ची व्हॅल्यू किती आहे, 8/9. सीएस ची व्हॅल्यू किती आहे, 8/3. आता छेद समान नाहीत म्हणून बेरीज करू शकत नाही. मग याला 9 बनवा, हा 9 राहू द्या, याला काही चेंज करू नका. याला 3 ने गुणा, याला 3 ने केलं मल्टिप्लाय, तर याला पण करावं लागेल. मग 8 त्रिक 24 अधिक 8 किती झाले, 32, आणि खाली कॉमन 9 डिनोमिनेटर. हा 32/9 मायक्रोफॅरड. सी इक्विव्हॅलेंट किती आला, सी इक्विव्हॅलेंट म्हणजे या दोघांना काढायचं आणि एकच लावायचा, आणि तो एकच. आता बघा, हा सी तर आहेच, आणि या दोघांना काढलं आणि एकच लावला असा, आणि मग हा बी पॉइंट आहे बरोबर, आणि हा ए पॉइंट आहे. समजलं का? बघा, हा ए पॉइंट सी जसाच्या तसा, यांच्याबद्दल म्हणजे या दोन टोकांच्या दरम्यान एकच लावला. कोणता लावणार, यांचा जो येईल तो म्हणजे सी इक्विव्हॅलेंट 32/9. हा इक्वल आहे बरोबर, 32/9. आणि आता हे दोघं कसे असतील, सिरीज, त्यांना एका सिरीजच्या फॉर्म्युलाने ऍड करून टाकायचं रेसिप्रोकलचे. आता सोपं असतं. हा हे समजलं ना, सी इक्विव्हॅलेंट कसा आला हा. आता काय करायचं, सी इक्विव्हॅलेंट म्हणजे हा, अँड सी म्हणजे हा बरोबर, आर इन सिरीज फॉर्मिंग सीटी. टी फॉर टोटल, टोटल कॅपॅसिटन्स कोणामधला, ए आणि बी मधला बरोबर, ए आणि बी मधला. मग फॉर्म्युला कसा वापरणार सिरीज साठी, तोच हा, दोघांच्या मल्टिप्लिकेशन वरती आणि दोघांची सम खाली, 2 असतील तर. आता दोन कोणते कोणते, सी इक्विव्हॅलेंट आणि सी इक्विव्हॅलेंट इंटू सी, मल्टिप्लिकेशन वरती आणि दोघांची डिवाइड, आपलं ऍडिशन खाली डिनॉमिनेटरला. ओके, मग सी टी इज इक्वल टू सी इक्विव्हॅलेंट मल्टिप्लाइड विथ सी अपॉन सी इक्विव्हॅलेंट प्लस सी. आता सी टोटल हा 1 गिवन आहे बघा इथे. हा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी इज टू बी 1 मायक्रोफॅरड. तो 1 मायक्रोफॅरड दिलेला आहे, हा टोटल, हा तो दिलेला आहे म्हणून त्याची व्हॅल्यू टाकली 1 मायक्रोफॅरड. मग सी क्यू किती आहे, हा 32/9. हा सी जसाच्या तसा, हा सीच काढायचा आहे आपल्याला, अपॉन सी इक्विव्हॅलेंट 32/9 प्लस. आता याला सिम्प्लिफाय करा. हा सी टोटल गिवन आहे, इथं मी सूचना केलेली आहे किती दिलेली गोष्ट आहे. मग याला काय करायचं, आता हा ब्रॅकेट डायरेक्ट, ही ब्रॅकेट एक, ही ब्रॅकेट डायरेक्ट, ब्रॅकेट एक ब्रॅकेट, आणि हे जसंच्या तसं 32C/9 ही ब्रॅकेट आली. समजलं की नाही? अरे ह्याने याला मल्टिप्लाय केलं काय फरक पडेल, 3 ब्रॅकेट राहिले ना. मग आता काय करायचं, या 9 ला उडवून नाही द्यायचं, प्लस मध्ये अडकलेले. आता काय करायचं, हा 9 जो आहे इकडच्या त्याला तिकडे मल्टिप्लाय करायचे, ह्या ब्रॅकेटला हा 9 इकडे डिवाइडेड, तिकडे मल्टिप्लाय होईल. मग 9 हा 9 आणि ही ब्रॅकेट इज इक्वल टू हा 9 गेलाय तिकडे, तर राहिले किती 32C. बर, आता 9 ने याला मल्टिप्लाय करा,
ह्या 9 ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर 9 9 कॅन्सल राहिला फक्त 30 प्लस 9 ने c ला मल्टिप्लाय केलं 9c इज इक्वल टू ही राईट साइड ॲज इट इज. आता c ला तिकडे पाठवा 32c मायनस 9c इज इक्वल टू 32c मायनस 9c इज इक्वल टू किती राहिले 32 बरोबर. 32 मधून 9 गेले राहिले किती 23c आणि राईट साइड 32 आणि आपल्याला c पाहिजे तर हा 23 काय होईल याला डिवाइड होईल बरोबर. c इज इक्वल टू 32 अपॉन 23. आता 32 ला 23 ने कसं डिवाइड करायचं सोपं आहे. 23 एके 23 हा 9 उरले 0 घ्या 23 त्रिक 69 वगैरे असं करून टाका आणि आन्सर मिळेल तुम्हाला 1.39 मायक्रोफॅरड. त्यांनी मायक्रो मध्ये दिलेले आहेत आपण पण त्यांना कन्वर्शन करायची गरज आली नाही तर एक पिको एक नॅनो एक मायक्रो एक फॅरड मध्ये दिला तर सगळ्यांना फॅरड मध्ये करावं लागतं तेव्हा मल्टिप्लाय करायचं असतं. हा मायक्रो असेल तर त्याच्या बदल्यात काय घ्यायचं 10⁻⁶. समजलं मग कसा होता प्रॉब्लेम. सोपा आहे कठीण नाही. वन टाइम सॉल्विंग करून बघा. आता पुढचा टॉपिक आहे काय ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे. त्याची एक प्लेट काय असते अर्थिंग केलेली असते. इकडे चार्जेस नाही तिकडे चार्जेस नाही आउटसाइडला चार्जेस नाही म्हणजे तिथली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल 0 असेल. आउटसाइडला चार्जेसच नाही तर इलेक्ट्रिक फील्डच नाही ना. मग आता बघा समजलं ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स साठी एक्सप्रेशन ऑब्टेन करा फॉर्म्युला मिळवा. हा पण विदाउट अ डायलेक्ट्रिक. याच्यामध्ये कोणतंच मटेरियल नाही डायलेक्ट्रिक भरतात ना वॅक्स वूड मायका पेपर तर असं कोणतंच भरलेलं नाही. आता बघा पहिला पॉइंट अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ 2 थिन कंडक्टिंग प्लेट्स. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर मध्ये हे 2 थिन म्हणजे बारीक पातळ हा कंडक्टिंग प्लेट्स आहेत. म्हणजे कोणत्या मेटलच्या प्लेट्स असतील. कंडक्टिंगचा अर्थ काय होतो मेटल प्लेट्स. ईच ऑफ एरिया आहे दोघांचा एरिया मात्र सेम आहे असं ते ठेवलेलं आहे. एकाला अर्थिंग केलेलं आहे. ॲट अ सुटेबल डिस्टन्स d अपार्ट. आणि दोघांमधलं डिस्टन्स काय आहे d. आता समजण्यासाठी खूप मोठं दाखवलंय ते ऍक्च्युअल मध्ये एकदम छोटंसं असतं. समजला पहिला पॉइंट. दुसरा बघा द प्लेट्स आर सेपरेटेड बाय an insulating medium like paper, air, mica, glass. या 2 प्लेट्सला आपण सेपरेट करू शकतो. काय टाकू शकतो इन्सुलेटिंग मटेरियल ऍक्ट्स ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल. काय टाकू शकता तुम्ही पेपर एअर यांच्यापैकी एकच हा नाही तर सगळेच्या सगळे नाही. सगळे नाही फक्त एकच. जे जास्त चार्जेस धरेल ते हे असतं. हा जास्त चार्जेस स्टोअर करू शकतं ते मायका असतं. मायका मी सांगितलंय तुम्हाला ग्लास मध्ये काच. मायका म्हणजे इस्त्रीची कॉईल असते ना तिच्यावर एक चमकीला कागद असतो पांढरा सिल्वर. तो जो कागद असतो तो मायका असतो. तो कागद प्लास्टिकचा वाटतो पण इस्त्री इतकी गरम होते तर तो जळायला पाहिजे तर तो जळत नाही. तो हीट ट्रान्सफर करतो. हा हीट ट्रान्सफर करतो मायका. हा आता मायका ग्लास एक्सेट्रा वन ऑफ द प्लेट इज इन्सुलेटेड. या दोघांपैकी ही प्लेट इन्सुलेटेड असते अँड अदर इज अर्थड. आणि दुसरी प्लेट काय आहे अर्थड केलेली आहे. अर्थड करणे म्हणजे समजतं की नाही अर्थिंग. समजलं. मग दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट बघा व्हेन अ चार्ज प्लस क्यू इज गिवन टू इन्सुलेटेड प्लेट. या इन्सुलेटेड प्लेटला चार्ज दिलाय कोणता प्लस क्यू. हे प्लस दिसतायत ना. चार्ज कोणत्या प्लेटला दिला ह्याला दिला ह्याला नाही दिला. याच्यामध्ये ऑटोमॅटिक तयार होतात त्याला इंड्युस्ड चार्जेस आपण असं म्हणतो. मागे काय डोंगफूट राहिले कशासाठी आलेले तुम्ही. हा तर बघ व्हेन अ चार्ज प्लस क्यू इज गिवन टू इन्सुलेटेड प्लेट. या प्लेटला प्लस क्यू चार्ज दिला व्हेन म्हणजे जेव्हा दिला तर काय होतो देन अ चार्ज मायनस क्यू इज इंड्युस्ड म्हणजे तयार होतो ऑटोमॅटिक तयार. कारण ते त्या प्लेटमध्ये चार्जेस असतात
पण त्यांच्या डायपोल मोमेंट रॅन्डम आणि 0 असतात. ऑन इनर फेस देन plus q charge, if plus q charge is given to this plate, insulated plate, then minus q charge is induced on the inner face of the earth plate. या अर्थ प्लेटच्या इनर साइड म्हणजे आतल्या बाजूला तयार होतात कोणते चार्जेस? मायनस q. ओके. अँड आणि अजून इकडे मायनस, मग तिकडे कोणते? प्लस तयार असतात. पण ते कोण खाऊन जातं? अर्थ. तर बघा, तर अँड प्लस क्यू इज इंड्यूस्ड ऑन फार्दर फेस. या साइडला प्लस क्यू इंड्यूस होतात, पण ते का बरं दिसत नाही? अर्थने खेचून घेतले. दिस प्लस क्यू इज बीइंग फ्री. हे प्लस क्यू चार्जेस इकडच्या साइडचे हे फ्री असल्यामुळे बीइंग फ्री flows to earth, ते जमिनीकडे वाहिले जातात, इथं शिल्लक राहत नाही. म्हणून इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E इज इक्वल टू 0. इकडे तर राहतच नाही, बरोबर. तर बघा, इन द आउटर रिजन्स, आउटर म्हणजे कोणते? इकडचं तिकडचं, बाहेर कॅपॅसिटर प्लेटच्या बाहेर दोघं साईडला. इन द आउटर रिजन्स द इलेक्ट्रिक फील्ड्स ड्यू टू टू चार्जड प्लेट्स. In the outer regions the electric field कुठं? ड्यू टू द टू चार्जड प्लेट्स कॅन्सल आउट, बाहेरच्या काय होतात? कॅन्सल आउट होतात एकमेकांना. अँड मेकिंग नेट फील्ड 0, आणि मेकिंग नेट फील्ड 0. समजलं? आता मग E 0 कसा येतो? इलेक्ट्रिक फील्ड काढायचा फॉर्म्युला आपण याच्या आधी शिकलोय, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन. मग प्लेस पॉझिटिव्ह प्लेट मुळे तयार होणारा सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0 असतो, आणि निगेटिव्ह प्लेट मुळे तयार होणारा तेवढाच इक्वल अँड अपोजिट असतो. आणि दोघांची टोटल मारली तर 1 प्लस 1 मायनस दोघं सेम. आन्सर काय? 0. आता सिग्मा काय आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट एरिया. म्हणजे हा एवढा एरिया आहे ना, तर याच्या युनिट एरियावर जो चार्ज आहे तो सिग्मा आहे. चार्ज पर युनिट एरिया याला म्हणतात इज द सिग्मा. चार्ज पर युनिट एरिया किंवा सरफेस चार्ज डेन्सिटी 11वी मध्ये पण झालेलं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, आणि इथं डिफिकल्टी येते तुम्हाला, पण ते परत परत रिमाइंड केलं येतं लक्षात. समजलं? मग E इज इक्वल टू 0 हाय वाय. आता इनर बाहेरचा हिशेब 0 आहे. आता आतला हिशेब करूया आपण, किती येतो बघा. इन द इनर रिजन्स, दोघांच्या आतमध्ये, between two plates the electric field due to the two charged plates adds up. दोघांचे इलेक्ट्रिक फील्ड काय होतं? adds up, एकत्र होतं. thus net field is, आणि एकूण फील्ड हे किती असेल? तर ह्या प्लेटचं सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0, आणि दुसऱ्या प्लेटचं पण प्लसच घ्यायचं, सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. मग हे काय झाले? हाफ प्लस हाफ किती झाले? फुल सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. समजले याचे ऍडिशन? किंवा हा छेद सेम आहे तर एकच झाले, हा 2 असा कॉमन. अरे बेरीज कशी करणार माहिती की नाही? छेद समान तर बेरीज अंशांची बेरीज होते, सिग्मा प्लस सिग्मा 2 सिग्मा, आणि 2 पुढं उडला कॅन्सल, तर राहिला काय? मग सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0, बरोबर. मग पण सिग्माची व्हॅल्यू तर काय असते? चार्ज अपॉन एरिया असते. चार्ज पर युनिट एरिया इज कॉल्ड सिग्मा. मग या सिग्माची व्हॅल्यू Q अपॉन A असा टाकला, आणि हा अपॉनचा एप्सिलॉन 0 अपॉनचा राहिला. समजलं? आणि डायरेक्शन, लेट इट बी इक्वेशन नंबर 1. E इज इक्वल टू काय आलं? Q अपॉन A एप्सिलॉन 0. एप्सिलॉन 0 इज द परमिटिव्हिटी. डायरेक्शन ऑफ E is from positive to negative plate. या E ची डायरेक्शन हे दिसत नाही, अदृश्य असते. तिची डायरेक्शन कशी असते? which direction this electric field has? from positive to negative. पॉझिटिव्ह डोनर असतात ना, निगेटिव्ह ऍक्सेप्टर असतात. ओके. मग आता हे आपण इक्वेशन नंबर 1. आता पुढची गोष्ट, लेट V be the
द PD between two plates. आता चार्जेस दिलेले आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप झाले. याचा अर्थ पोटेन्शियल पण काहीतरी असेलच ना बिटवीन टू प्लेट्स. मग ते किती मानलं आपण? लेट इट बी कॅपिटल V द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू प्लेट्स. द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स इज, हा फॉर्म्युला आपण अगोदर शिकलोय. रिलेशन बिटवीन V अँड E अँड V चं रिलेशन पाहिलं तर E इज इक्वल टू V अपॉन D किंवा V इज इक्वल टू E इंटू D असं. V इज इक्वल टू ED. हा इलेक्ट्रिक फील्ड हे पोटेन्शियल डिफरन्स आणि D म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. ही इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं, या E ची व्हॅल्यू आपण तयार करून ठेवली इथं. Q अपॉन A एप्सिलॉन 0, Q अपॉन A एप्सिलॉन 0. हा D जसाच्या तसा मल्टिप्लाय तर V ची व्हॅल्यू तयार केली. या V मध्ये काय करायचं, पुट इक्वेशन 1 इनटू हे इक्वेशन 1 2 मध्ये टाका. म्हणजे V जसाच्या तसा D जसाच्या तसा, फक्त E ची व्हॅल्यू काय पुट केली, Q अपॉन कॅपिटल A एप्सिलॉन 0. समजलं? सिंपल. आता काय करायचं, आपल्याला कॅपॅसिटी पाहिजे. कॅपॅसिटी पाहिजे, चार्ज तर आहे पण V ची गरज होती. कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय आहे, अरे Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V ना. मग या इक्वालिटीसाठी आपण काय केलं होतं, C. मग C ची व्हॅल्यू काय तयार होईल, Q अपॉन V. मग हा Q अपॉन V C काढण्यासाठी V लागतो ना, हा V आणि V साठी E लागतो ना, मग हा E काढ. बस काहीच नाही त्याच्यात डिफिकल्ट आहे का ना, व्हेरी सिंपल आहे. काय काबर लागलं समजलं ते काबर काढलं आपण. मग आता C इज इक्वल टू Q अपॉन V. हा Q जसा त्याचा आणि V ची व्हॅल्यू ही पूर्ण टाका, QD अपॉन A एप्सिलॉन 0. आता याच्यात QQ गेट्स कॅन्सल. हा A एप्सिलॉन 0 न्यूमरेटरला जाईल, हा A एप्सिलॉन 0 न्यूमरेटरला गेला, डिनोमिनेटरला फक्त D शिल्लक राहिला, डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. and this is left side is C. So this is the expression for this is the expression for capacity of a parallel plate condenser, capacitor without dielectric न भरता इतकी capacity असेल. मग capacity, this is the required expression. Capacity depends on, कोणावर डिपेंड असते capacity? मग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया जेवढा मोठा प्लेट्स तेवढे जास्त चार्जेस धरेल, कॅपॅसिटी वाढेल. चार्ज धरून ठेवण्याची क्षमता कॅपॅसिटी म्हणते. नंतर परमिटिव्हिटी पण स्ट्रॉंग पाहिजे आणि D काय पाहिजे, इन्व्हर्स आहे. म्हणजे काय, डिस्टन्स जितकं कमी तितका कॅपॅसिटी जास्त. नाही तर खूप लांब लांब प्लेट तयार झाला, हिला चार्जेस दिले पण हिच्यामध्ये इंड्यूस होणे कठीण आहे. मग ते फील्ड नाही तयार करू शकत, चार्जेस धरू शकत नाही. म्हणून हे D कसं पाहिजे, कमीत कमी पाहिजे. रेसिप्रोकल रिलेशन आहे ना, इनवर्स रिलेशन. ओके, नाउ विल स्टॉप. हो तुमच्या